ठाकरे ब्रँडचा बँड वाजलाय। भाजप आमदार परिणय फुके यांनी अशी टीका केली आहे। ठाकरे बंधूंची अशी काय मजबुरी आहे की एकत्र येतात, असा सवाल परिणय फुके यांनी केला। दरम्यान परिणय फुके यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी। ठाकरे उद्या एकत्र येतात आणि म्हणतात मराठी माणसांसाठी आम्ही एकत्र येतो। बघा, असं आहे की त्यांच्याच महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्यात त्यांनी म्हटलं आहे की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस त्यांची तब्येत खराब होती, ज्यावेळेस त्यांचा शेवटचा क्षण होता आणि त्यावेळेस त्यांना असं फार वाटत होतं की हे दोघे भाऊ एकत्र आले पाहिजे। त्यावेळेस हे दोघं एकत्र आले नाही, बाळासाहेबांच्या इच्छा असतानाही हे दोघं एकत्र आले नाही। मग आज काय झालेलं आहे की म्हणजे तिच्यापेक्षा कोणती अशी मोठी गोष्ट झाली आहे की हे दोघेही भाऊ एकत्र येऊन राहिले, हा खरं सगळ्यात मोठा प्रश्न आहे। ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चाललाय, त्यामुळे ठाकरे एकत्र येतात असं देखील त्यांच्या टीजर मधून आणि म्हटलं जातं। बघा, ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं त्या दिवशी त्या ब्रँडचा बँड वाजलेला आहे आणि म्हणून आता काही ब्रँड राहिलेला नाही। जोही होता ज्या दिवशी हिंदुत्व सोडलं त्या दिवशी त्यांचा बँड वाजलेला आहे। परिणय फुके होते, ते म्हणाले ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं त्या दिवशीच उद्धव ठाकरेंकडे असलेल्या ठाकरे ब्रँडचा बँड वाजलेला असल्याची टीका त्यांनी केली। कॅमेरा पर्सन सतीश सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।